तर आज आपण हे वर्षभर टिकणारं चवीला मस्त झणझणीत असं मिरचीचं लोणचं बनवणार आहे। तर नमस्कार, मी आदिती, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवतो आहे मिरचीचं लोणचं आणि हे बनवण्यासाठी मी इथं मिरच्या घेतल्यात। ह्या मीडियम तिखट मिरच्या आहेत। तिखट भेटल्या तर तुम्हाला घ्या, त्याने पण छान चव येते। तिखटपणा मरतो मिरचीचा, त्यामुळे तिखटच मिरच्या घ्या। तर इथं मिरच्या घेतल्या, मी स्वच्छ धुवून घेतल्या, छान क्लीन करून घेतल्या, पाणी अजिबात नको आहे। आणि अशा मी कट करून घेतल्या, मधून कट केली आणि नंतर त्याचे 4 तुकडे करून घेतले। हे बघा, अशा प्रकारे मी कट करून घेतले। याच्यात आपल्याला टाकायला लिंबाचा रस लागेल 4 ते 5 स्पून। आणि इथं मी कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकलेत आणि बडीशोप टाकली, मेथीचे 3-4 दाणे टाकले आणि छान असं भाजून घेतले। थोडीशी बडीशोप कमी वाटत होती म्हणून अजून टाकली, छान असं भाजून घेतलं। आणि नंतर आपल्याला ही मोहरीची डाळसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे। भाजून म्हणजे फक्त त्याच्यातलं मॉइश्चर घालवायचं आपल्याला, थोडीशी गरम करून घ्या। आणि ह्याची मी मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घेते आहे। मी तेल गरम करायला ठेवलं आहे एकीकडे। आपल्याला कोणतंही तेल घ्यायचं आहे आणि छान गरम करून थंड करून घ्यायचं आहे। आता ही बारीक करून घेतलेली पावडर जी आहे ती आपण ह्या मिरच्यांवरती घालणार आहोत। तर मिरच्या एका बाउलमध्ये काढून घेतल्या मी कट केलेला। आता ह्याचं मिरचीचं लोणचं खूप जास्त होत नाही, कमीच होतं, तर मिरच्या भरपूर घ्या। त्याच्यामध्ये नंतर भाजलेली डाळ घातली, नंतर मीठ घालते आम्ही। मीठ आता प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणून भरपूर मीठ घ्यायचं आहे। मी मोठे 3 चमचे मीठ घेतलं आहे आणि ते मीठ पण टाकलं। नंतर आपण टाकणार आहे हळदसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करते, तर मी 1 चमचा हळद टाकली, छोटा। लिंबाचा रस टाकते मी, लिंबाचा रस जास्त नाही टाकला आहे, छोटे 3 चमचे ह्याच्यामध्ये मी लिंबाचा रस टाकला आहे। आणि ह्याला आता मी छान असे मिक्स करून घेणार आहे। आता आपलं ऑलमोस्ट मिरचीचं लोणचं तयार आहे, पण आपण जे तेल कढायला ठेवलं आहे ना, ते तेल छान असं कढल्यानंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे। याच्यामध्ये गरम तेल टाकायचं नाही, नाहीतर लोणचं आपलं वर्षभर टिकणार नाही। मी जे प्रोसेसनं सांगते त्या प्रोसेसने जर तुम्ही केलं तर हे लोणचं 100% वर्षभर। आपण मिरचीचं लोणचं छान मिक्स करून घेतोय। हा सगळा मसाला त्या मिरचीला छान असा कोट झाला पाहिजे, तर छान असं मिक्स करून घ्यायचं। 4-5 मिनिटं मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल पूर्णपणे थंडच हवं, तरच आपलं लोणचं वर्षभर टिकेल। आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकते। आपल्याला तेल किती घ्यायचं आहे, तर मिरच्या पूर्ण तेलामध्ये बुडल्या पाहिजेत, कारण तेल हे प्रिझर्वेटिव्ह आहे। ह्या तेलामुळे आणि मिठामुळे मिरच्या अजिबात खराब होणार नाहीत, म्हणजे आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही। तर तेल भरपूर घ्या। अगोदर थोडं टाकून मी छान मिक्स करून घेतलं आणि नंतर बाकीचं तेल घातलं, भरपूर तेल घातले मी। छान आता तेल याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि नंतर आपण भरणीमध्ये भरून घेणार आहोत। आता भरणीमध्ये भरते मी, कारण मी थोडंच केलं आहे, माझं लवकर संपेल। तुम्ही एखाद्या काचेच्याच भरणीत भरा। आणि मेन म्हणजे आपण भांड्यामध्ये भरतोय किंवा जे भांड्यामध्ये आपण बनवलं त्याला पाण्याचा हात कुठेही नको आहे, तरच हे लोणचं भरपूर दिवस टिकतं। आता ही मी भरणी छान धुवून उन्हामध्ये सुकवून घेतली आहे आणि मगच याच्यामध्ये हे लोणचं भरून घेतलं आहे। तर अशा प्रकारे आपलं हे मिरचीचं लोणचं छान असं तयार झालं आहे, मस्त। आता मी हे स्टोअर करते। आता हे रोज आपल्याला एकदा छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला 6 दिवसानंतर मिरची मुरल्यानंतर हे खायला तयार आहे। चला, तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। सबस्क्राईब, बाय बाय।